आणि उग्रसेन महाराज आणि पद्मावती यांच्या म्हणजे आपण समजत म्हणजे आम्ही असं म्हणजे मला आता कळलं काल ते उत्तर, की कंस जे आहेत ते ॲक्चुअली उग्रसेन महाराजांचे पुत्र नाहीयेत. तर ते पद्मावती आणि द्रुमिणा यांच्या संबंधातून ते आलेले आहेत. तर मग मला असा प्रश्न पडलाय, की बघ जर पद्मावती आणि द्रुमिणाच्या संबंधातून ते आलेले आहेत, तर तो पुत्र प्राप्ती झाली. तर मग ते उग्रसेन महाराजांनी कसे काय स्वीकारले? कारण ते एक अनैतिक मार्गातून आलेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये भागवतममध्ये पण मला वाटतं, की तो 9वा स्कंद आहे. त्याच्यामध्ये बृहस्पती जे आहेत, तर ते त्यांच्या भावाच्या पत्नीप्रती मोहित झाले आणि त्यांनी तो अधर्माने पुत्र दिला त्यांना. तर तो त्या दोघांनी त्यागला कारण तो अनैतिक मार्गाने आलेला होता. तर मग इथे हे अशा पद्धतीने कंसाला कसं काय उग्रसेन प्रभूजींनी सॉरी उग्रसेन महाराजांनी का स्वीकारलं आहे? तर ते त्याच्या मागची काही स्टोरी किंवा काय दृष्टिकोन असू शकतो? मी स्टोरी याच्या मागची नाही ऐकली, पण एक मला माहिती आहे की श्रीकृष्णांचे संबंधित जे कोणी भक्त आहेत ते नेहमी कधी कोणाला नाकारत नाहीत. जरी उग्रसेन महाराजांना लक्षात येत आहे की पद्मावतीचा हा जो मुलगा आहे हा माझा नाहीच आहे, हा द्रुमिलाचा मुलगा आहे, पण त्यांनी एक लक्षात घेतलं की पद्मावती ही माझी पत्नी आहे आणि हिला जर मुलगा झालाय तर तो त्या दृष्टीने माझा मुलगा आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि बाकी सगळे लोक यांच्यामध्ये हाच तर भेद आहे की श्रीकृष्णांनी कधी कोणाला नाकारलं नाही. श्रीकृष्णांनी पूतनेला कधी नाकारलं नाही. मग श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत ते तर विचार करतायत, जर माझ्या पत्नीला दुसऱ्या कोणी व्यक्तीने त्रास देऊन त्यांना जर मुलगा दिलाय, मग मी आता तो दोष बघायचा आणि मी पद्मावती देवीला नावं ठेवायचे आणि त्या मुलाला नाकारायचं, की मी विचार करायचा ठीक आहे माझ्या पत्नींसोबत थोडं वाईट घडलं, माझ्या पत्नींसोबत जे नको घडायला पाहिजे होतं ते घडलं, पण घडल्यानंतर शेवटी माझी पत्नी आहे ना ती, मग त्या दोघांच्या संबंधातून जो मुलगा झाला तो पण त्या दृष्टीने माझाच मुलगा आहे, तर त्यांनी स्वीकारलं. म्हणून श्रीकृष्ण कोणाला नाकारत नाहीत. श्रीकृष्ण स्पेस देतात, श्रीकृष्ण जागा देतात. तसं उग्रसेन महाराज पण जागा देत आहेत, स्पेस देत आहेत, एक विचार करतायत मनामध्ये नेहमी, एक आशा ठेवतायत. नाही, कंस आपल्या बहिणीला बघून, देवकीला बघून तरी सुधरेल. आणि ज्या क्षणात ती आकाशवाणी झाली होती, ती आकाशवाणी होईपर्यंत कंस देवकीला प्रेम करत होता. म्हणून सर्वांच्या देखत इतका मोठा राजा देवकीच्या रथाला आपल्या सासरी पोहोचवण्यासाठी त्याला कमीपणा नाही वाटला. तर तेवढं प्रेम होतं, तेवढं तरी देवकीला त्यांनी स्वीकार केलं होतं. तर त्याच्यामध्ये हजार दुर्गुण होते, पण एक खूप चांगला सद्गुण होता की श्रीकृष्णांच्या आईप्रती त्याला प्रेम आहे. तर उग्रसेन महाराजांनी ती बाजू बघितली असणार, कितीही का क्रूर असेल, कितीही वाईट असेल, पण देवकी सारख्या साध्वी व्यक्तीचा भाऊ म्हणून याला जेव्हा आपल्या बहिणीच्या आचरणामध्ये जे दिसेल, त्यामुळे नक्की हा कधीतरी बदलेल. पण नाही बदलला, कारण मी एकदा वर्णन केलं होतं, योग माया म्हणजे 8वा पुत्र स्थानांतरित केल्यानंतर जेव्हा यशोदेच्या शेजारून त्यांनी मुलगी आणली, त्या मुलीला जेव्हा मारायला गेले, तेव्हा त्या मुलीने सांगितलं की तू मला नाही मारू शकत, माझ्या स्वामींना कसं मारशील. तेव्हा हृदय परिवर्तन झालं होतं, कंसाचं हृदय परिवर्तन झालं होतं. पण कंसाचं हृदय परिवर्तन झाल्यानंतर त्याचे जे मित्रमंडळी होते त्यांनी त्याच्यावर पण मात केली. कंसाचे मित्रमंडळी कंसाला म्हणतात परिवर्तन करायची गरज नाहीये, चांगला व्यक्ती होण्याची गरज नाहीये, आपण मारू. म्हणून सत्संग 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 का महत्वाचा आहे, की आपल्या मनात पण कधी कधी चांगले विचार येतात, पण त्या चांगल्या विचारांना जर आपल्या आजूबाजूच्या संगतीने दाबलं तर त्या चांगल्या विचारांचं परिवर्तन वाईट विचारांमध्ये होईल. पण हेच, जेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात तेव्हा जर आपण चांगल्या व्यक्तींचा संग केला तर चांगले व्यक्ती आपल्याला म्हणतील, अरे तुझ्या मनामध्ये हे चुकीचे विचार कसे काय येत आहेत, असे नाही करायचे. म्हणून आपल्या का बरं, कारण आपल्या स्वतःच्या मन नेहमी बदलत असतं, चंचल आहे आपलं मन. पण आपण जेव्हा चांगल्या प्रामाणिक वैष्णवांचा संग करतो तेव्हा ते आपल्याला म्हणतात, अरे तुझ्या मनातले हे विचार चांगले नाहीये, सोडून दे हे विचार. किंवा चुकीने आपल्या मनात जर चांगले विचार आले तर वैष्णव आपल्याला म्हणतात किती छान सुंदर विचार आहे, या विचाराला अजिबात सोडू नका, या विचाराला धरून ठेवा. तर उग्रसेन महाराजांना कंसाकडून ही अपेक्षा आहे, ही आशा आहे की कधीतरी बदलेल, आणि तो बदलला. तो बदलला
पण त्याच्यावर पण त्याच्या वाईट संगतीचा परिणाम झाला आणि पुन्हा एकदा क्रूर झाला. आणि पुन्हा मग स्वतःवर त्यांनी त्याचं दुर्भाग्य ओढून घेतलं. आणि मग श्रीकृष्णाने त्याला एक दिवशी शेवटी त्याचा वध केला. तर श्रीकृष्णांनी त्याचा वध करण्यासाठी काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी घडणं गरजेचं होतं. ना तर श्रीकृष्ण अशा साधारण व्यक्तीचा वध नाही करत. साधारण व्यक्तीचा वध करायला भरपूर राजे आहेत. श्रीकृष्णांच्या हाती मरण्यासाठी भरपूर काहीतरी चुकीच्या गोष्टी करायला लागतात. तर त्या चुकीच्या गोष्टी करणं पण गरजेचं होतं, जेणेकरून श्रीकृष्ण त्याला मारतील. म्हणून त्याचं जगणं पण गरजेचं होतं, जेणेकरून श्रीकृष्ण त्याला मारतील. पण देवकीचा भाऊ म्हणून जेव्हा जगेल, तेव्हा कधीतरी आपल्या बहिणीकडून पण चांगले काहीतरी संस्कार शिकेल. त्याच्यासाठी कंसाला स्वीकार करणं पण गरजेचं होतं. तो उग्रसेन महाराज सारांश रूपात सांगतो. उग्रसेन महाराज म्हणतायत, देवकीचा भाऊ म्हणून जर हा जगला तर याच्यामध्ये पण चांगले संस्कार घडतील. आणि आपण बघतो की घडले पण. पण वाईट संगतीचा परिणाम झाला, म्हणून पुन्हा वाईट झाला. आणि त्या प्रकारे जे दुष्कृत्य केले, पूतनाला पाठवलं, अघासुराला पाठवलं, शक्तासुराला पाठवलं, पण त्यातून एक गोष्ट घडली की त्याच्या पापांचा जो स्तर आहे आणि पापांची जी मात्रा आहे, क्वांटिटी, ती इतकी वाढत गेली की शेवटी श्रीकृष्णांनी ठरवलं, याला मारण्यासाठी दुसरा व्यक्ती योग्य नाहीये, याला अशा अत्यंत क्रूर व्यक्तीला मारण्यासाठी मीच आहे. आणि त्याच्यामुळे तो मग मारला गेला. म्हणून उग्रसेन असू दे, श्रीकृष्ण स्वतः असू दे, हे नेहमी विचार करतात, उद्या बदलेल हा व्यक्ती. फक्त एक काम करायला पाहिजे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगल्या वैष्णवांचा संग दिला पाहिजे. या व्यक्तीच्या जीवनामध्ये वैष्णवांचा संघ जर काढून घेतला, एक सज्जन व्यक्ती पण दुर्जन होऊ शकतो. आणि जेव्हा एका दुर्जन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या वैष्णवांचा संग देतो, तेव्हा एक अत्यंत दुर्जन व्यक्ती पण एक चांगला सज्जन व्यक्ती होऊ शकतो. तर हे आपल्याला या उदाहरणातून एक लक्षात येतं. कोण कसा आहे त्याला महत्व नाहीये, पण कोण कोणाचा संग करतोय याला महत्वाचं आहे. आपण सगळे कापसासारखे आहोत. कापसामध्ये पाणी टाकलं तर तो पाणी खेचतो. कापसामध्ये जर आपण गंगाजळ टाकलं तर तो गंगाजळ खेचतो. आणि कापसामध्ये आपण जर दुर्गंधी जळ टाकलं तर ते पण खेचतो. तर आपण हे नाही बघायला पाहिजे की कापूस आहे हा तर जळतो, एका क्षणामध्ये कापूस जळतो, नाही. कापसामध्ये आपण बघायला पाहिजे की याला पाणी खेचण्याची सवय आहे. जळतो पण पाणी खेचण्याची सवय आहे. तर मी काय करू जेणेकरून या कापसाला नेहमी गंगे जळ मिळेल. आपण अरेंजमेंट काय करायला पाहिजे, आपण नेहमी अरेंजमेंट काय करायला पाहिजे की कोणी कसाही असू दे, त्याचा इतिहास सोडून द्या, पण त्याच्या जीवनामध्ये आपण चांगली भावना, चांगलं प्रेम, चांगलं शिकवण कशी देऊ शकतो. अशा प्रकारे उग्रसेन महाराजांना तीच आशा आहे. माझ्या पत्नीला फसवून या द्रुमिलाने त्यांना, माझ्या पत्नीला एक पुत्र दिला, पण या पुत्राला मी ठेवतो, याचा त्याग नाही करत. बाकीचे देवी देवता त्यागू शकतात, पण मी श्रीकृष्णांचा भक्त आहे, मी नाही त्यागू शकत. आणि देवकीची बहीण, देवकी याची बहीण आहे, तर देवकीकडून शिकेल. आणि एक दिवशी याच्यामध्ये पण परिवर्तन होईल. हेच मला एक कारण दिसतंय मताचे. थँक्यू प्रभूजी. मला सुरुवातीचं माझं मिस झालं कारण माझी रेंज गेली होती, तर रेकॉर्डिंग आहे तर मी ऐकेल ते, म्हणजे मला येस अजून येस क्लिअर. थँक्यू. येस. मला एक ना इतर लोकांना प्रश्न विचारायचा आहे. मी जस्ट बघतो की किती लोक आहेत. 55 लोक आहेत आताही. मला एक विचारायचं की तुम्ही लोक सगळेजण जेव्हा लेक्चर ऐकता, तेव्हा तुमच्या मनामध्ये कधी काही विचार येतात का, किंवा तुम्ही या लेक्चर मध्ये जे काय ऐकता त्याच्यावर काही मनन करता का? का माहितीये, नक्कीच तुम्ही करत असणार. पण मला एक विचारायचं आहे की मी बघतो मोजून 4 किंवा 5 भक्त आहेत. आता 55 आहेत. आत्ताची जरी संख्या घेतली लेक्चरच्या वेळेस तर 90, 97, 98 वगैरे जातं, पण आता आपण अल्प संख्या बघूया, 55. तर 5 लोक भक्त विचारतात, 5 लोक प्रश्न विचारतात, आणि 5 × 11 म्हणजे 55 होतात. तर बाकीचे आपले जे भक्त लोक आहेत, जे आता आहेत, ऐकतायत, त्याच्यातून किती लोक हे लेक्चर जेव्हा ऐकतायत तेव्हा त्याच्यावर विचार करतायत किंवा म्हणतायत की आज हे जे सांगितलं त्याला कसं आपण जीवनामध्ये उतरवायचं. तर तुम्ही लोक जर विचार नसाल करत, तर माझी एक तुमच्या चरणी एक विनंती आहे की थोडा आपण विचार करायला पाहिजे. फक्त जेवण करून जेवण पचणार नाही, त्या जेवणाला चावायला लागतं. आपण सगळे आपल्या घरी आपल्या मुलांना सांगतो, नीट चाव. जर तू चावलं नाहीस, नुसतं गिळू नकोस. तर लहान मुलांना सवय असते जेवण घ्यायचं गिळायचं, जेवण घ्यायचं गिळायचं. आणि आपण सगळे आई वडील आहात, आपण नेहमी आपल्या मुलांना सांगतात नीट चाव, चावल्याशिवाय ते जेवण पचणार नाही.
32 दात आहेत, 32 वेळा चावायला पाहिजे. तर हे तर ना अन्न पण नाहीये, हे तर अमृत आहे. अमृताला पचवण्यासाठी नक्कीच त्याला चावायला लागतं. तर मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की तुम्ही पण थोडस याच्यावर विचार करू शकता आज जे मी बोललो. आणि आपल्याला सनातन गोस्वामी जे काही देत आहेत त्याला थोडस आपण चावायला पाहिजे. थोडस त्याला पचण्यासाठी सोपं करायला पाहिजे. आणि ते चावणं म्हणजे आपण त्याच्यावर थोडं मनन करायला पाहिजे. आणि जर मनन केलं आणि तुमच्या मनात जर काही शंका, संशय, प्रश्न किंवा काही विचार मांडायचे असेल तर मी पहिल्या दिवसापासून नेहमी मी विनंती करतोय, कोणाला काही बोलायचं आहे का, कोणाला काही विचारायचं आहे का, तर तुम्ही याच्यावर विचार करा. सगळे रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. आणि जर तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते खूप छान होईल, ते चावण्यासारखं आहे. आणि मग कुठे हे जे सर्व ज्ञान आहे हे पचेल. नाहीतर कदाचित कदाचित अपचन होऊ शकतं. न चावता जर आपण पोटामध्ये अन्न टाकलं तर ते अपचन होऊ शकतं. म्हणून हरिओम.